राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। आताची सर्वात मोठी बातमी बोटा येथून येते। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पिकअप व ट्रकचा भीषण अपघात घडलाय। सदर अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय। संगमनेर तालुक्यातील पठार भागातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा गावाजवळील शिवसमर्थ सर्व्हिस सेंटर समोर शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास पिकअप वाहन व ट्रकचा समोरासमोर धडक बसून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे। या दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चौबदरी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम धीम्या गतीने सुरू आहे। यामुळे वाहनांना विविध अपघातांना सामोरे जावे लागत आहे। यात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांना आपले प्राण गमावे लागलेत, तर अनेकांना आयुष्यभराचे अपंगत्व प्राप्त झाले आहे। या दरम्यान बोटा येथील पुलाजवळ एका बाजूने रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू असल्याने दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। यावेळी धुळे येथून हिरवी मिरची भरून पुणे येथील गुलटेकडी मार्केटला जात असताना पिकअप क्रमांक MH 18BG 5813 व पुण्याहून नाशिककडे जाणारा टाटा कंपनीचा माल वाहतूक ट्रक HR 55 AT 9672 यांना एकमेकांचा व रस्त्याचा अंदाज न आल्याने समोरासमोर भीषण अपघात घडला आहे। सदर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। केवळ दैव बलवत्तर म्हणून दोन्ही वाहनावरील चालक सुखरूप आहेत। या दरम्यान ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाल्याने शिवाजी जनार्दन फापाळे पाटील प्रतिष्ठान यांच्या रुग्णवाहिकेतून माऊली ॲक्सिडेंट हॉस्पिटल आळेफाटा येथे त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले। पिकअप वाहनातील चालक व सहचालक सुखरूप असल्याची माहिती येथील नागरिकांकडून समजते आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बोटा। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।